सगळ्यात अगोदर तुम्हा सगळ्या फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मकर संक्रांती आणि पौर्णिमा दोन्ही एकत्रच आहेत. तर त्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्यावरील जे संकट आहे ते दूर होऊन आपल्या घरामध्ये बरकत यावी. आपण कुठलंही जे काम करतो आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी फळ मिळावं. कष्ट तर सगळेच करतात, पण कष्टाला ज्यावेळेस फळ मिळतं त्यावेळेसच त्याचं चीज होतं. कितीही आपण येड्यासारखं कष्ट करतो पण त्याचा काहीही फायदा होत नाही. मागं तसं पुढं ये रे माझ्या मागल्या अशातली गोष्ट म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत, बऱ्याच जणांच्या बाबतीत होते. तर त्यातील काही काही जण बघा, थोडी कमाई करतात पण थोडासा मेहनत करतात पण कमाई भरपूर असते, आणि काही जण भरपूर मेहनत करतात पण कमाई अजिबात नसते. तर ते सगळं आपण बोलूयात. तर बघा, आता इथं धनलक्ष्मी कुंचमची आपल्याला उद्या पूजा करायची आहे. तर त्याच्यासाठी साहित्य काय काय लागतं हे सगळं साहित्यसुद्धा तुम्हाला कुंचमसोबत मिळणारच आहे. तर माझं साहित्य काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर इथं मी घेतलेलं आहे 2 विड्याची पानं घेतलेली आहेत, 1 कुंचम घेतलेला आहे, मोती शंख घेतलेले आहे, विष्णूचक्र आहे, हळकुंड आहे, 5 कवड्या आहेत, त्याच्यानंतर अष्टलक्ष्मीचा कॉईन आहे, गोमती चक्र 5 घेतलेले आहेत. आपल्याला सगळ्या वस्तू 5-5 लागणार आहेत, आणि जो लघु नारळ आहे तो नारळ आपल्याला फक्त एकच लागणार आहे. कारण मी ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर करता त्यावेळेस मी नारळसुद्धा लघु नारळ 5 किंवा 2 देत असते. तर ज्यावेळेस एक खराब झाला तर तुम्हाला दुसरा ठेवायचा आहे आणि एक तुम्हाला आतमध्ये कपाटामध्ये ठेवून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला 5 गोल्डनची फुलं, 5 सिल्वर फुलं, 5 गुंजा असं साहित्य आपल्याला कुंचमसोबत मिळणार आहे. त्यानंतर कुंचमच्या खाली ठेवण्यासाठी एक डिशसुद्धा आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर अखंड फूल असलेल्या लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत. फुटलेली, तुटलेली, खराब झालेली लवंग आपल्याला अजिबात घ्यायची नाही. तर गुंजासुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. गुंजा ही माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप चांगला उपाय आहे. तर गुंजासुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये लागणारच आहेत. विष्णूचक्र, ज्यावेळेस आपली काही अडचण आपल्याला येत असेल तर त्यावेळेस आपल्याला विष्णूचक्र आपल्या हातामध्ये घेऊन माता लक्ष्मीचा आणि भगवान श्रीहरी विष्णूची एक माळ आपल्याला जप करायचा आहे, आणि तो चक्र जो आहे ते विष्णूचक्र तो आपल्यासोबत ठेवायचा आहे. त्याच्यामुळे सुद्धा तुमची कुठली जर कामं होत नसतील तर ते सुद्धा कामं होण्यास मदत होते. असं हे विष्णूचक्र आहे. बऱ्याच ताई म्हणतात विष्णूचक्र म्हणजे काय? तर विष्णूचक्र म्हणजे बघा, इथं तुम्हाला दिसत असेल हळकुंडाच्या बाजूला जे आहे तो विष्णूचक्र म्हणजे विष्णूच्या हातातील चक्र आहे. गोमती चक्र वेगळं आणि विष्णूचक्र वेगळं, ह्याच्यामध्ये फरक आहे. तर हे आहे गोमती चक्र. त्याच्यानंतर आपल्याला मोठ्या अशा 5 कवड्या आपल्याला वेगळ्या लागणार आहेत. तुमच्या घरामध्ये जितकी माणसं कमवणारी आहेत तितक्या तुम्ही घेऊ शकता, आणि जर तुम्हाला 5 घ्यायचे असतील तर तुम्ही 5 कवड्या घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं केशर लागणार आहे, दूध लागणार आहे, दूध, दही, सगळं आपल्याला पंचामृत हे बघा असं बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला तांदूळ लागणार आहेत. आपल्याला तांदूळ हे लक्ष्मी मातेला म्हणजे कुंचम भरण्यासाठी लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा लागणार आहे. आणि असं आपल्याला सगळा जो कुंचम आहे तो आजचा काय करायचा आहे तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी त्याला सांगते. तर हे बघा, इथं तीळ आहेत. तर उद्यासुद्धा आपण ज्यावेळेस आंघोळ करतो त्यावेळेस आपल्याला थोडंसं उद्या तिळाला आणि नागवेलीच्या पानाला खूप महत्त्व आहे. तर आपल्याला तेच म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतच आहे मी. तर त्याला खूप महत्त्व असल्यामुळे आपल्याला त्याचा उपयोग उद्या जास्तीत जास्त करायचा आहे. तुम्हाला जितकं शक्य असेल तितकं नागवेलीच्या पानाचा उपयोग तुम्ही उद्या करू शकता. तर आता बघा, इथं दुधामध्ये मी तीळ टाकलेले आहेत, पाण्यामध्ये नाही टाकले, दुधामध्येच तीळ टाकलेले आहेत. त्याच्यानंतर आता 2-3 काड्या मी केशर भिजवून ठेवलेलं होतं. तेच केशर आपल्याला ह्याच्यामध्ये असं दुधामध्येच टाकून द्यायचं आहे. ही केशर आपल्याला नंतर ही ज्या 5 कवड्या आपण घेतलेल्या होत्या त्या कवड्यासुद्धा आपल्याला केशरमध्येच धुवायच्या आहेत. तर इथं बघा, आता आपल्याला कुंचमची पूजा करायची आहे म्हणजे कुंचम धुवायचं आहे. तुम्ही कुंचम ज्यावेळेस धुणार आहात त्यावेळेस तुम्हाला श्री सूक्त म्हणत म्हणत धुवायचं आहे. तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये लावून द्या आणि तुम्ही श्री सूक्त श्रवण करत तुम्ही कुंचमची जे अभिषेक आहे ते करू शकता. अशा प्रकारे आपल्याला अभिषेक पूर्ण करून घ्यायचा आहे.
त्यानंतर आपल्याला हा कुंचम जो आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तुम्ही 5 वेळेस धुवा किंवा 2 वेळेस धुवा किंवा 1 वेळेस धुवा, तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही धुवू शकता दुधाने. त्यानंतर आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे पूर्ण. त्याच्यामध्ये पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, साखर आणि मध असे 5 मिक्स करून आणि त्यानंतर 6वी वस्तू म्हणजे आपल्याला तीळ टाकायचे आहेत. तर हे सेवा फक्त संक्रांतीची आहे. संक्रांतीच्या व्यतिरिक्त तुम्ही जर अभिषेक करत असाल तर फक्त तीळ टाकायचं नाही, बाकी सगळ्या वस्तू तर आपण टाकतोच. तर ते आणि त्याच्यानंतर आपण अभिषेक करून घेतल्यानंतर आपल्याला नागवेलीच्या पानावर 2 पानं घ्यायची आहेत. वरच्या पानावरती आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. स्वास्तिक तुम्ही ओली हळद करून काढू शकता किंवा तुमच्याकडे जर अष्टगंध असेल तर अष्टगंधाने सुद्धा तुम्ही स्वास्तिक काढू शकता, कारण स्वास्तिकला खूप महत्त्व आहे. आणि दरवेळेस आपण काय करतो, कुंचमच्या खाली एक डिश आसन म्हणून देतो. तर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला हे आसन म्हणून नागवेलीची पानं द्यायची आहेत. तुम्हाला डिश नाही ठेवली तरी सुद्धा चालेल, जर तुम्हाला ठेवायची इच्छा असेल तर तुम्ही ठेवू शकता. आता ही नागवेलीची पानं जी आहेत, ज्या ठिकाणी आपण कुंचम ठेवणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला ती नागवेलीची पानं ठेवायची आहेत. त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. आणि आपण ज्यावेळेस अभिषेक करतो, अभिषेक केल्यानंतर जो कुंचम आहे तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. माझा कुंचम खराब झालेला आहे, त्यामुळे मी आता हा नवीन कुंचम उद्या संक्रांतीपासून देवघरामध्ये स्थापन करणार आहे. पण त्याची पूजा मी आज सोमवार पण आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी आजच त्याची पूजा करत आहे आणि उद्यासुद्धा करणारच आहे. तर हा जो कुंचम आहे तो दोन्ही साईडला 2 गजांत लक्ष्मी आहेत. परत गणपती आणि लक्ष्मीचं वरती 1-1 रुपयाच्या नाण्या एवढं म्हणजे चित्र आहेत त्यांची. त्यानंतर खाली विष्णू, शंख, चक्र आणि नाम असे चिन्ह खाली दिलेली आहेत. खूप सुंदर आणि खूप चांगल्या क्वालिटीचा हा कुंचम आहे. ज्यांना कोणाला घ्यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे. तुम्हाला त्याच्यासोबत माझ्याजवळ तुम्हाला इथं जितकं सामान दिसत आहे तेवढं सगळं सामान तुम्हाला या कुंचमसोबत जे साहित्य आहे ते मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक महालक्ष्मी स्तोत्र मिळणार आहे. एक खाली ठेवण्यासाठी डिशसुद्धा दिली जाणार आहे. तर बघा, अशा प्रकारे याची आपली पूजा करायची आहे. तर इथं 2 पायऱ्याचं छोटंसं 2 पायऱ्या ज्या म्हणजे बनवून घेतलेल्या आहेत लाकडाच्या, त्याच्यावरती मी आज काहीही टाकलेलं नाही, कारण मला फक्त फुलाची आरास करून त्याच्यावरती ठेवायची होती. तर आज आपलं आसन काय आहे, तर 2 विड्याची पानं, विड्याच्या पानावरती स्वास्तिक काढून हळदी कुंकू वाहिलेलं आहे. त्यानंतर आता बघा, आपल्याला इथं पैशाचं आसन देवी माता लक्ष्मीला द्यायचे आहे. म्हणजे धनावर माता लक्ष्मी बसलेली असते, त्याचं नावच आहे धनलक्ष्मी. तर आधी धन खाली ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मी जी माता आहे म्हणजे कुंचम जो आहे तो ह्याच्यावरती ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती सुद्धा थोडंसं तिळ टाकून घ्यायचे आहेत. उद्या तुम्ही सुद्धा आंघोळ करताना अगदी थोडे 1-2-4 जरी दाणे पाण्यामध्ये टाकून आंघोळ केली तरी खूप चांगलं शुभ मानलं जातं. त्याच्यानंतर बघा, इकडं अष्टलक्ष्मीचा दिवा लावून घेतलेला आहे. परत इकडे एक तुपाचा एक दिवा लावून घेतलेला आहे, एक तेलाचा आणि एक तुपाचा, असे 2 दिवे लावून घेतलेले आहेत. तर खूप छान असं फुलाच्या पाकळ्याचं पूर्ण मी इथं म्हणजे थोडक्यात सजवून घेतलेला आहे, कारण हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आज बनवला आहे. बाकी मी जी उद्या कशी पूजा करणार आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या सेपरेट येईल. तर बघा, आता नंतर काय करायचं आहे, आपण कुंचम धनाच्या वरती ठेवलेला आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं आहे. हळदी कुंकू वाहिल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचं आहे. म्हणजे आपण लक्ष्मी मातेला सुद्धा उद्या तिळगुळ द्यायचं आहे. तर उद्या आपल्याला अशा प्रकारे पूजा करायची आहे. आणि पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण अशीच पूजा करायची किंवा शुक्रवारी सुद्धा, फक्त तिळाचा वापर त्याच्यामध्ये आपण करायचा नाही. त्यानंतर हळदी कुंकू झालं. आता आपण तिळगुळ लक्ष्मी मातेला अर्पण केलेले आहे अगोदर. त्याच्यानंतर बघा, आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ भरायचे आहेत. तर कधीही तांदूळ भरताना आपण दोन्ही हाताने त्याच्यामध्ये तांदूळ भरायचे आहेत, कारण एखाद्या स्त्रीची आपण ज्यावेळेस ओटी भरतो तर कशी भरतो, आपण दोन्ही हाताने ओटी भरत असतो. आणि ज्यावेळेस आपण बांगड्यासुद्धा भरायला जातो त्यावेळेस जो बांगड्या भरणारा असतो तो एका हातानं बांगड्या आपल्याला कधीच भरत नाही, दोन्ही हातानं बांगड्या भरत असतो. तर तांदूळ ज्यावेळेस तुम्ही भरता कुंचममध्ये त्यावेळेस दोन्ही हातानंच तुम्हाला तांदूळ भरायचे आहेत.
आणि ज्या बांगड्या तुम्ही त्याच्यामध्ये ज्यावेळेस टाकणार आहात त्यावेळेस सुद्धा तुम्हाला दोन्ही हातानेच बांगड्या सुद्धा टाकायच्या आहेत. बाकी ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही एक एक ठेवल्या, एका हाताने ठेवल्या तरी सुद्धा चालणार आहेत. तर अशी ही सेवा आहे जी आपल्याला दर शुक्रवारी करायची आहे. तुमचं कितीही मोठं कर्ज असेल ते कर्ज फिटण्यास मदत होते. तुमची कुठली इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होते. घरामध्ये लक्ष्मी टिकण्यास मदत होते. तुम्ही जेवढी जास्त लक्ष्मी मातेची सेवा कराल तेवढी तुम्हाला लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर होत असते. त्याच्यानंतर बघा इथं विष्णूचक्र, मोती शंख सगळं आपण ह्याच्यामध्ये एक एक वस्तू ठेवत असे 5 थर द्यायचे आहेत, किंवा खाली थोडेसे तांदूळ आणि नंतर सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये ठेवून परत एकदा तांदूळ, असे 2 थर सुद्धा आपण देऊ शकतो. आणि दोन्ही हातानं परत आपल्याला पूर्ण कुंचम जो आहे तांदूळानं भरून घ्यायचा आहे. पूर्ण कटोकट अशी शिगोरी भरून घ्यायचं आहे. जेणे सांडतील एवढं पण नाही भरायचं, पण जितकं शक्य होईल तितकं जास्तीत जास्त भरण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जे तांदूळ आहेत त्यातील ते आपल्याला तसेच ठेवायचे आहे पुढच्या शुक्रवारपर्यंत. आणि शुक्रवारी जे तांदूळ काढायचे आहे, आपल्याला खीर बनवायची आहे किंवा भात बनवू शकता तुम्ही, पण कोणालाही द्यायचे नाहीत किंवा बाहेर पक्ष्यांना वगैरे टाकायचं, कारण आपण ह्याच्यावरती सेवा केलेली असते. तर बघा इथं तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ही जी वेलची आहे ती वेलची तुम्हाला कुंचमच्या वरती मध्यभागी ठेवायची आहेत. 5 वेलची ठेवा, 7 ठेवा, तुम्हाला शक्य असेल तेवढे. आणि ही जी वेलची आहे त्या वेलची टाकून तुमच्या घरातील जो कर्ता पुरुष आहे त्या माणसाला फक्त वेलची टाकून तुम्हाला चहा करून द्यायचा आहे. आपण प्रत्येकासाठी वेगळं वेगळं काही ना काही सतत बनवतच असतो. तर तुमच्या घरामध्ये जो मुख्य माणूस कमवता किंवा जो घरातील मुख्य माणूस आहे तो बाहेर कामासाठी नोकरीसाठी कुठेही जात असेल तर त्या माणसासाठी तुम्हाला दर शुक्रवारी एकट्यासाठी फक्त चहा करून द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ही वेलची टाकायची आहे आणि चहा करून द्यायचा आहे. फक्त त्याच आपल्या घरातील मोठ्या माणसासाठी करून द्यायचं, म्हणजे कर्ता जो असेल तुमच्या घरामध्ये, तुमचे मिस्टर असतील, सासरे असतील, दीर असतील, भाऊ असतील, घरामध्ये जे कोणी असेल त्यांच्यासाठी द्यायचं आहे. ज्या घरामध्ये फक्त लेडीज कमवणारे असते, काही काही घरामध्ये लेडीजच असतात, जेंट्स नसतात, तर अशा घरामध्ये लेडीजनं फक्त बाहेर जाऊन काम करणारे आहेत तिनं, का तर जे कुठलंही काम करण्यात तिला यश मिळेल किंवा तो पुरुष असेल त्यांना यश मिळेल, कुठलंही काम असेल किंवा काही बिझनेस असेल त्याच्यामध्ये त्यांना फायदा होईल, त्यांना भरपूर प्रमाणामध्ये लाभ मिळेल. तर हा चहा सगळ्यांनी पिला तर तो उष्टा झाल्यासारखं होतं. त्यामुळं फक्त त्या माणसांसाठी एका व्यक्तीसाठी तुम्हाला तो चहा करून द्यायचा आहे. आणि 5 शुक्रवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म्हणजे 1 महिना, ह्या पौर्णिमेपासून पुढच्या पौर्णिमेपर्यंत. जर मध्ये अडचण आली तुम्हाला तर तुमच्या घरातील कोणीही करून देऊ शकतं किंवा स्वतः ज्यांना द्यायचं आहे त्यांनी करून घेतला तरीसुद्धा चालतो. तर अशा प्रकारे हा वेलचीचा उपयोग तुम्हाला उद्यापासून करायचा आहे. जर नाही समजलं तर व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला नक्की उत्तर देईन. त्याच्यानंतर ह्या ज्या कवड्या आहेत ते आपण थोडंसं दूध केशर मिक्स केलेलं होतं त्याच्यामध्येच ह्या कवड्यासुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर त्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत कपड्याने कॉटनच्या. आणि त्या कवड्यासुद्धा आपल्याला एका डिशमध्ये लक्ष्मी मातेच्या समोर ठेवायचं आहे. तांदूळ ठेवायचे आहेत भरून, त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. त्याच्यानंतर कवड्या ठेवायच्या आहेत. कवड्याला सुद्धा आपल्याला छान अलंकारित करायचं आहे. उद्या संक्रांतीला बघा बायका किती छान अलंकार दागदागिने घालून खूप सुंदर दिसतात. तसंच आपल्याला आपल्या लक्ष्मी मातेला खूप सुंदर सजवायचं आहे. खूप छान आपली माता लक्ष्मी जी आहे ती दिसली पाहिजे, आपल्या घराकडे पूर्ण आकर्षित झाली पाहिजे आणि आपल्याला सगळ्यांपुढं छानसे असे सुवासिक म्हणा अगरबत्ती किंवा धूप जे काय असेल ते लावायचं आहे. त्याच्यानंतर आता आज संक्रांती नाही त्याच्यामुळं मी दुसरं काही इथं ठेवलेलं नाही, तर मी आज केळीचा नैवेद्य फक्त इथं दाखवलेला आहे. तर आपल्याला उद्या इथं पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही जे स्वयंपाक गोडाचा बनवलेला आहे त्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्हाला अजून काही आरास करायची असेल तर तुम्ही सजवू शकता. आणि त्याच्यानंतर बघा सगळं झाल्याच्या नंतर
त्या ज्या कवड्या आहेत त्या तुम्हाला संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी काहीही करू नका. करीच्या दिवशी त्या कवड्या ज्या आहेत त्या तुम्ही तशाच ठेवा. तर संक्रांत झाल्या 1-2 दिवस त्या डिशमध्ये त्या कवड्या तशाच राहू द्या आणि त्याच्यानंतर ती कवडी प्रत्येक तुमच्या घरातील माणसाजवळ एक एक द्यायची आहे किंवा त्या कवड्या एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून थोडंसं गुलाबाचं एखादं फूल त्याच्यामध्ये ठेवून तुम्हाला त्या कवड्या वाटीमध्ये किंवा कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. त्यामुळे माता लक्ष्मी लवकर तुमच्यावर प्रसन्न होते. आणि तुम्हाला जे पुस्तक महालक्ष्मी स्तोत्र पुस्तक येणार आहे तर हे बघा पुस्तक, ह्याच्यामध्ये तुम्हाला महालक्ष्मी स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक हे सुद्धा ह्याच्यावर म्हणायचं आहे. हे आपण ज्या वेळेस म्हणतो त्यावेळेस आपली खरी पूजा पूर्ण होते. आणि ज्यावेळेस तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात त्यावेळेस तुम्हाला 2 पानं ठेवायची आहेत. मी जी पानं आहेत ती काढलेली पण लक्षात नाही राहिलं मला ठेवायचं. तर 2 पानं त्याच्यावरती खारीक, खोबरं, लवंग, सुपारी आणि सगळं ठेवून आपल्याला विडा म्हणून आपल्या आपल्या लक्ष्मी मातेच्या समोर नैवेद्य ज्यावेळेस दाखवतो आपण त्यावेळेस लक्ष्मी मातेच्या समोर आपल्याला तो विडासुद्धा ठेवायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी एकदा आपल्याला हा निद्रा विडा हे आपल्या या पुस्तकामध्ये आहे तर ते सुद्धा आपल्याला संध्याकाळी वाचायचं आहे. आणि दर शुक्रवारी तुम्ही सेम अशीच पूजा मांडायची आहे, पौर्णिमेला करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हे सगळं काढून जिथे तुम्ही कुंचमची देवघरामध्ये जागा असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा कुंचम व्यवस्थित ठेवायचा आहे. आणि रोज तुम्हाला फक्त हळदी कुंकू व्हायचं आहे आणि शुक्रवार टू शुक्रवारच तुम्हाला ही पूजा करायची आहे. म्हणजे तांदूळ पूर्ण काढायचे आणि दुसरे तांदूळ भरायचे अशा. आणि महालक्ष्मी स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक किंवा महालक्ष्मी देव्याय नमः या मंत्राचा जप करत करतच तुम्हाला ही पूजा करायची आहे. इकडं तिकडं बोलत, फोनवर बोलत, यूट्यूब बघत किंवा कोणाशी गप्पा मारत अशी पूजा करू नका. अशा प्रकारे तुम्ही ही पूजा करून बघा. तुमच्या घरातील जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधरेल. कितीही कठीण परिस्थिती असेल, कितीही मोठी अडचण असेल तर माता लक्ष्मी नक्की सारते. आजपर्यंत बऱ्याचशा ताईंचे छान अनुभव आहेत. साधी पूजा मांडतात पण अनुभव चांगले आलेले आहेत. ताई माझं असं काम झालं, तसं काम झालं असे बऱ्याच जणी सांगतात आणि सगळ्यांचं चांगलं होतंय हे बघून सुद्धा मला सुद्धा चांगलं वाटतंय. माता लक्ष्मीची सगळ्यावर कृपा होत आहे. माता लक्ष्मी तुमच्यावर अखंड कृपा करो हीच लक्ष्मीचरणी प्रार्थना.